नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपल्या पीवायक्यू सिरीज जी आहे ती कंटिन्यू चालू झालेली आहे. त्याचाच पुढचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर हजर झालेला आहो. बघा, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण नदी प्रणाली जी आहे त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा आधुनिक भारताचा इतिहास मध्ये तुम्हाला बघा युरोपियन सत्ता स्थापनेचा कालखंड हा जो टॉपिक आहे, या टॉपिकला काही प्रश्न पडले जातात. जसं प्लासीची लढाई आहे, बक्सारची लढाई, युरोप जेव्हा आपले इंग्लंड आले त्यावेळेस कशा प्रकारे जे आहे या लढाया झाल्या त्या कव्हर करण्याचा प्रयत्न जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. बघा, प्लासी आणि बक्सार यावर मॅक्झिमम प्रश्न पडलेले आहे आणि तेच प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जाते. म्हणून बघा, तेच प्रश्न आपण जो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज कव्हर करणार आहोत. प्लासी आणि बक्सारची लढाई या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला पडलेले दिसते, तर तेच आपण बघा कव्हर करू. बघा, आजचा जो पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आलाय तो मुंबई पोलीस 2024 ला जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. प्रश्न बघा काय आहे, राजा जॉर्ज पंचम म्हणजे पंचम जॉर्ज जो आहे राजा तो आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू जी आहे ती बांधली गेली आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भेटीसाठी कोणती वास्तू बांधण्यात आली आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा इकडे आता काय झालं, याचं उत्तर तुम्हाला माहित आहे गेट वे ऑफ इंडिया. मुंबईला जो आहे गेट वे ऑफ इंडिया जो आहे हा बांधण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचा आहे राजा पंचम जॉर्ज आणि मेरी यांच्या स्वागतासाठी लक्षात ठेवायचा आहे हा बांधण्यात आलेला आहे. काय आहे इकडे लक्ष द्या. बघा, तुम्हाला माहित आहे 12 डिसेंबर 1911 या वर्षी जो आहे राजा पंचम जॉर्ज याची भेट जो आहे भारतामध्ये झालेली होती, विशेषतः मुंबईला. राजा पंचम जॉर्ज हा मुंबईला आला होता. तारीख होती 12 डिसेंबर 1911 ला राजा पंचम जॉर्ज तो आलेला होता भेटीला. लक्षात ठेवायचं आहे. आणि याच दिवशी बघा 12 डिसेंबर 1911 ला 2 घटना या काळात घडलेल्या आहेत. पहिले तर बघा रे, बंगालची फाळणी जे आहे ती केली आपण रद्द. लक्षात ठेवा, तर राजा पंचम जॉर्ज यांनी घोषणा केली होती बंगालची फाळणी रद्द केली आहे. 12 डिसेंबर 1911 ला बंगालची फाळणी रद्द. बघा, बंगालची फाळणी कधी झाली ते 1905 लॉर्ड कर्झन विचारते. जर बंगालची फाळणी कधी झाली म्हणून जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा 1905 ला झालेली आहे आणि करणारा व्यक्ती होता बंगालची फाळणी, ज्याचं नाव आहे लॉर्ड कर्झन. आणि ती जर विचारलं कधी रद्द करण्यात आली तर 12 डिसेंबर 1911 बंगालची फाळणी आपण रद्द केली. पुढे बघा, याच दिवशी रे पुन्हा आहे राजधानी, भारताची राजधानी. लक्षात ठेवा राजधानी जी आहे ती कलकत्त्यावरून, आपली जी राजधानी आतापर्यंत कलकत्ता होती ती कलकत्त्यावरून दिल्लीला जी आहे ती राजधानी आणण्यात आलेली आहे. तर राजधानी आतापर्यंत कलकत्त्याला होती ती दिल्लीला आणली 12 डिसेंबर 1911. आणि हाच जो राजा आला होता राजा पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी बघा मुंबईला गेट वे ऑफ इंडिया जो आहे तो बांधण्यात आलेला आहे. विचारलेला प्रश्न आहे तुम्हाला गेट वे ऑफ इंडिया. पुन्हा इथे लक्षात घ्या, एक सेम वस्तू राहते रे इंडिया गेट. तर इंडिया गेट जो आहे तो लक्षात ठेवा दिल्लीला राहणार आहे इंडिया गेट. एडविन लुटिन्स यांना आर्किटेक्चर केलेला व्यक्ती होता. एडविन लुटिन यांनी बघा इंडिया गेटला डिझाईन केलेला आहे. एडविन लुटिन्स. तर एडविन लुटिन्स नावाचा व्यक्ती जो आहे यांनी बघा लक्षात ठेवा इंडिया गेटला डिझाईन केला आहे. इंडिया गेट दिल्ली. आणि पहिल्या महायुद्धामध्ये जे काही लोक आपले शहीद झालेले होते, शहीद सैनिक, त्यांच्या स्मरणार्थ लक्षात ठेवा हा जो आहे इंडिया गेट बांधण्यात आलेला आहे. पहिले महायुद्ध सगळ्यांना माहित आहे 1914 ते 1918 पर्यंत जे आपलं पहिलं महायुद्ध चाललेलं होतं, यामध्ये जे काही शहीद सैनिक झालेले आहे भारतीय शहीद त्यांच्यासाठी लक्षात ठेवा त्यांच्या स्मरणार्थ इंडिया गेट जो आहे तो दिल्लीला बांधण्यात आलेला होता. आणि राजा पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी बघा गेट वे ऑफ इंडिया मुंबईला बांधण्यात आलेला आहे. तर मुंबई पोलीसला प्रश्न आला होता गेट वे ऑफ इंडिया कुठे आहे, तो मुंबई, आणि इंडिया गेट दिल्ली. दोन्ही प्रश्न बरोबर कव्हर करून ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे चला, हा प्रश्न बघा रे, वाशिम पोलीस 2024 ला जो आहे प्रश्न आला होता खालील घटनाक्रम कालानुक्रमानुसार लावायचा आहे. बघा इथे सिंपल आहे. पहिल्या नंबरला आहे प्लासीची लढाई, त्यानंतर पानिपतची लढाई, त्यानंतर असहकार चळवळ आणि भारत छोडो चळवळ किंवा आंदोलन. बघून घ्या आता एक एक वर्ष बघू आपण. प्लासीची लढाई झाली आहे रे 23 जून 1757. इथे लक्ष द्या, प्लासी युद्ध जो आहे 23 जून 1757 सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये जो आहे प्लासीची लढाई झालेली आहे. तारीख जर म्हटलं तर 23 जून 1757. पानिपतचं तिसरं युद्ध बघा रे 1761. हे तुम्हाला माहित आहे अहमद शाह अब्दाली. लक्षात ठेवा अहमद शाह अब्दाली वर्सेस मराठे.
तर अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्या दरम्यान जे आहे पानिपतचं तिसरं युद्ध झालेलं होतं 1761. पुढे बघा रे, असहकार चळवळ आली आहे 1 ऑगस्ट 1920. 1920 ला आलेली चळवळ आहे असहकार चळवळ 1 ऑगस्ट 1920. आणि भारत छोडो आंदोलन आलेलं आहे 1942 ला. जे आंदोलन आलेलं आहे ते आहे भारत छोडो आंदोलन 1942. यालाच आपण बघा ऑगस्ट क्रांती. ऑगस्ट क्रांती या नावाने सुद्धा या आंदोलनाला ओळखलं जाते, जे झालेलं आहे भारत छोडो आंदोलन. यालाच म्हणतो आपण ऑगस्ट क्रांती. 1942 ला झालेला आहे. आता लक्ष द्या बघा, पहिले 1957, त्यानंतर 61, त्यानंतर 20 आणि 42. याचा अर्थ बघा 1, 2, 3 आणि 4. तर बघा पहिल्यांदा 1, 2, 3 आणि 4 ऑप्शन नंबर 1 लाच राहणार आहे. तर पहिल्याच नंबरचं ऑप्शन येते आपलं ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर मध्ये 1 बघा पहिल्यांदा प्लासीची लढाई 1757, पानिपतचं युद्ध 1761, असहकार चळवळ 1 ऑगस्ट 1920 आणि भारत छोडो चळवळ लक्षात ठेवा 1942, ज्याला ऑगस्ट क्रांती या नावाने लक्षात ठेवायचं ओळखलं जाते. आता इथे मेन बघा पहिल्यांदा पानिपतचे युद्ध. तर पानिपतचे टोटल 3 युद्ध जे आहे ते झालेले आहे. किती म्हटलं तर 3. बघा इथे पहिलं, सर्वात पहिले बघा पानिपतचे पहिले युद्ध जर विचारलं तुम्हाला तर पहिले लक्षात ठेवायचं आहे 1526. दुसरे लक्षात घ्या रे 1556. आणि तिसरे जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा 1761 ला तिसरं पानिपतचं युद्ध झालेलं आहे. 1526, 1556, 1761. तिसरं बघा अहमद शाह अब्दाली वर्सेस मराठे. पुढे बघा असहकार चळवळ झाली होती 1 ऑगस्ट 1920 आणि हत्याकांड आहे बघा चौरी चौरा हत्याकांड. लक्षात ठेवायचं आहे 1922 ला जो आहे तो चौरी चौरा हत्याकांड होते आणि याच हत्याकांडाच्या कारणामुळे लक्षात ठेवायचं आहे असहकार चळवळला मागे घेण्यात आलेलं होतं. ते कारण होतं चौरी चौरा हत्याकांड 1922. पुढे बघा प्लासीची लढाई सांगितली आहे 23 जून 1757. सिराज उद्दौला लक्षात ठेवा, बंगालचा त्यावेळेचा नाव होता सिराज उद्दौला वर्सेस इंग्रज. तर सिराज उद्दौला वर्सेस इंग्रज लक्षात घ्या, यांच्यामध्ये झालेली आहे प्लासीची लढाई. तर बेसिक विचारू शकते प्लासीची लढाई 23 जून 1757, पानिपतचं युद्ध 1761, असहकार चळवळ 1 ऑगस्ट 1920 आणि भारत छोडो आंदोलन जर म्हटलं तर 1942 ला भारत छोडो आंदोलन झालेलं आहे. ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4 तुम्हाला उत्तर येते. नेक्स्ट हा प्रश्न बघा मित्रांनो IMP आहे. तुम्हाला बघा मुंबई शहर 2017 ला सुद्धा विचारलेला आहे. आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? पाया घातला गेला प्लासीची लढाई. बघून घ्या इथे प्लासीची लढाई आता सांगितलं 23 जून 1757 ला ही लढाई झालेली आहे. प्लासीची लढाई 23 जून 1757 कोणामध्ये बघा रे सिराज उद्दौला. लक्षात ठेवायचा सिराज उद्दौला वर्सेस इंग्रज. आणि इंग्रजांचा जो यावेळेस गव्हर्नर होता लक्षात ठेवायचा जो महत्वाचा व्यक्ती आहे रे रॉबर्ट क्लाइव्ह. हा रॉबर्ट क्लाइव्ह लक्षात ठेवा. रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे तोच होता ज्याने लक्षात ठेवा ही लढाई जिंकलेली आहे. प्लासीची लढाई 23 जून 1757, सिराज उद्दौला वर्सेस इंग्रज आणि इंग्रजांतर्फे व्यक्ती होता रे रॉबर्ट क्लाइव्ह यांनी ही लढाई जिंकलेली आहे. आणि याच लढाईमुळे बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया, बंगालमध्ये लक्षात ठेवा इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. तर बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया ज्या लढाईने घातलेला आहे ती आहे प्लासीची लढाई 23 जून 1757. तर ऑप्शन नंबर 3च तुम्हाला उत्तर येणार आहे. बक्सर बघा रे 22 ऑक्टोबर 1764 ला लक्षात ठेवा बक्सारची लढाई झालेली आहे. 22 ऑक्टोबर 1764 वर्ष विचारते का कोणत्या वर्षी जी आहे बक्सारची लढाई झालेली आहे. तर 22 ऑक्टोबर 1764 ला बक्सारची लढाई झालेली आहे. आणि पानिपतचे युद्ध मी सांगितले आहे 3 पानिपतची युद्ध आतापर्यंत झालेले आहे. पहिलं होतं 1526, 1556 आणि 1761. 3 पानिपतची युद्ध आतापर्यंत झालेले आहे. 1526, 1556, 1761. बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764 आणि प्लासीची आहे 23 जून 1757 ला प्लासीची लढाई झालेली आहे. सर्वात जास्त प्रश्न इथे पडतात तुम्हाला प्लासीच्या लढाईवर. डिटेलमध्ये माहिती ठेवा. 10 पेक्षा आतापर्यंत अधिक वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे, माहिती असायला पाहिजे. पुढे चला हा प्रश्न बघा रे छत्रपती संभाजीनगर शहर 2017 ला सुद्धा आलेला आहे. त्याच्यानंतर बघा काय काय प्रश्न होता लक्ष द्या इकडे. बघा
इसवी सन 1757 प्लासीची लढाई, 1760 ला वांदिवादची लढाई आणि 1764 ला बक्सारची लढाई, या तिन्ही लढाया जिंकल्या इंग्रजांनी. त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. लक्षात घ्यायचं आहे. डुप्लेतो हा फ्रेंचचा गव्हर्नर आला, आयरकुट येणार नाही. वॉरेन हेस्टिंग आणि रॉबर्ट क्लाइव्ह, त्या तिन्ही लढाईच्या वेळेस रॉबर्ट क्लाइव्ह नावाचा व्यक्ती जो आहे हा बंगालचा गव्हर्नर होता. लक्षात ठेवा, रॉबर्ट क्लाइव्ह. 3 लढाई इथे दिलेल्या बघा. 1757 ला होती रे प्लासीची लढाई, 1757. त्यानंतर आहे 22 जानेवारी 1760 महत्वाची लढाई आहे वांदिवासची लढाई. वांदिवाद जो आहे प्रसिद्ध किल्ला होता, त्या किल्ल्यावर लढाई झालेली आहे, ती आहे वांदिवादची लढाई. आणि 1764 ला लक्षात ठेवा मित्रांनो झालेली आहे ती आहे बक्सारची लढाई. 1764 ला जी आहे ही लढाई झालेली होती, जिचं नाव आहे बघा बक्सारची लढाई 1764. 1757 प्लासीची लढाई, 22 जानेवारी 1760 ला बघा वांदिवादची लढाई आणि 1764 ला बघा आपल्याला बक्सारची लढाई जी आहे करण्यात आलेली आहे ती आहे 1764. 22 ऑक्टोबर 1764. तर इथे बघा रॉबर्ट क्लाइव्ह हा तिन्ही वेळेस आपला गव्हर्नर आलेला होता. पुढे चला, हा प्रश्न बघा. हा 2 SRPF 2018 ला आलेला आहे. आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. प्रश्न काय? लक्ष द्या इकडे बघा रे. प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? ऑलरेडी आपण याच्यावर बोललेला आहे. प्लासीची लढाई झालेली आहे सिराज उद्दौला वर्सेस इंग्रज आणि तारीख सुद्धा आहे रे 23 जून 1757. आणि या लढाईने बघा इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. इंग्रजी सत्तेचा पाया जो आहे ज्या लढाईने घातला गेला ती लढाई म्हणजे आहे प्लासीची लढाई, सिराजुद्दौला वर्सेस इंग्रज. आणि तारीख म्हटलं तर 23 जून 1757 ला लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला प्लासीची लढाई झालेली आहे. 2 ला आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे, महत्वाचं ठरते. क्लिअर आहे? पुढे चला, हा प्रश्न बघा. हा नांदेड पोलीस तुम्हाला 2016 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय? लक्षात आहे पुढील युद्धांची त्यांच्या कालानुक्रमे सुरुवातीला ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा. इतिहासमध्ये असे प्रश्न नॉर्मली पडतात, कालखंडानुसार त्यांच्या मागण्या करा किंवा मांडणी करा, यावर प्रश्न येतो. तर माहित पाहिजे, वर्ष तुम्ही एक्झॅक्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा रे बक्सारचे युद्ध आता सांगितलं आहे 22 ऑक्टोबर 1764. प्लासीचं आहे 23 जून 1757. तिसरं पानिपतचं युद्ध जर म्हटलं तुम्हाला 1761. आणि चौथं इंग्रज मैसूर युद्ध लक्षात ठेवायचं आहे पुढे 1899 ला जे आहे 1799 ला जे आहे चौथं इंग्रज मैसूर युद्ध होणार आहे. तर पहिले बघा सर्वात पहिले 1757 म्हणजे इथे 2 बा कुठे आहे? इथे नाही, इथे नाही, इथे सुद्धा नाही. तर ऑप्शन नंबर 4 कन्फर्म आपलं उत्तर राहणार आहे. बघा पहिल्यांदा बक्सारचं युद्ध 22 ऑक्टोबर 1764. प्लासीचं आहे 23 जून 1757. तिसरं पानिपत युद्ध आहे 1761. आणि 1799 ला बघा चौथं इंग्रज मैसूर युद्ध होणार आहे, ज्यामध्ये टिपू सुलतान मारला जाते. तर ऑप्शन नंबर बघा 2, 3, 1 आणि 4. ऑप्शन नंबर 4 जे आहे इथे आपलं करेक्ट उत्तर राहणार आहे. ते तीनही युद्ध तुम्हाला महत्वाचे आहे, विचारले जातात. नांदेड पोलीस 2016 जो आहे हा प्रश्न आपल्याला आलेला होता. समजलाय? पुढे चला, नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न महत्वाचा बघा. चंद्रकोल पोलीस 2018 आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे, ब्रिटिशांनी भारतात या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तवेळ रोवली. इथे लक्षात घ्या, आता कोणत्या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तवेळ रोवली असा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वांदिवाद आहे का? तर नाही. वांदिवाद बघा रे 22 जानेवारी 1760. वांदिवादची लढाई हे येत नाही, वसई नाही, श्रीरंगपटना आहे. प्लासीच्या लढाईने, बघा प्लासीच्या लढाईने राजकीय सत्तेची मुहूर्तवेळ जी आहे ती इंग्रजांनी रोवलेली आहे. प्लासीची लढाई, प्लासीची लढाई सगळ्यांना माहिती आहे कधी झाली आहे? 23 जून 1757. आणि सिराजुद्दौला वर्सेस इंग्रज यांच्यामध्ये प्लासीची लढाई झालेली होती. आणि याच लढाईत बघा इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला किंवा त्यांची राजकीय मुहूर्तवेळ रोवण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, हे तुम्हाला महत्वाचं राहते. ब्रिटिशांनी लक्षात ठेवायचं आहे कोणत्या लढाईने म्हटलं तर प्लासीच्या लढाईने आपल्या राजकीय सत्तेची मुहूर्तवेळ रोवलेली आहे. 5 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. पुढे चला बघा, प्रश्न मॅक्झिमम मी सांगितलं तुम्हाला रिपीट होते.
कन्सिस्टंट जर तुम्ही राहत असाल, रेग्युलर जर तुम्ही तयारी करताय, रेग्युलर आमची व्हिडिओ येत आहे, रेग्युलर पहा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला नोटिफिकेशन तिथे मिळून जाते आणि रेग्युलर व्हिडिओ बघत राहा. हळूहळू करत एक एक टॉपिक तुम्हाला जो आहे पूर्ण PYQ कव्हर करण्याचा प्रयत्न यामधून राहणार. बघा आता भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या बघा रे, पहिली लढाई विचारली आहे प्लासीची लढाई व बक्सारची लढाई या कोणत्या वर्षी झाल्या असा प्रश्न विचारलेला आहे आणि तो पण बघा अनुक्रमे. सगळ्यांना माहित आहे बघा, प्लासीची लढाई कधी झाली रे? 23 जून 1757 आणि बक्सारची लढाई बघा 22 ऑक्टोबर 1764 ला जे आहे ते बक्सारची लढाई झालेली आहे. तर प्लासीची म्हटलं तर 23 जून 1757, बक्सार म्हटलं तर 22 ऑक्टोबर 1764. यानुसार बघा इंग्रजी सत्तेचा पाया जो आहे तो आहे घातला गेला. लक्षात ठेवा, इंग्रजी सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला गेला म्हटलं तो आहे प्लासीची लढाई. आणि हा पाया बघा, पाया जो आहे तो आहे मजबूत झाला. पाया मजबूत जर कोणत्या लढाईने झाला ते लक्षात ठेवा, बक्सारच्या लढाईने जो आहे इंग्रजी सत्तेचा पाया मजबूत झाला. तर पाया घातला गेला, प्लासीची लढाई मजबूत झाला, बक्सारची लढाई पहिलं वर्ष आहे 1757, दुसरं वर्ष आहे 1764. ऑप्शन नंबर 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर राहणार. काय या लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला? तर लक्षात ठेवा, प्लासीची लढाई पाया मजबूत झाला म्हटलं तर बक्सारच्या लढाईने जो आहे तो पाया मजबूत झालेला आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहणार. पुढे चला, छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2017 ला मित्रांनो जो आहे हा पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय? लक्ष द्या इकडे बघा रे, मुंबई भेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला आंदण म्हणून भेटलेले आहे. लक्षात ठेवा बघा, याला त्यांच्या विवाह प्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले. बघा रे काय होते, पोर्तुगीजांचा राजा जो पोर्तुगीज म्हणतो, इंग्लंडचा राजा जो राहिला चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगीजची राणी राहते कॅथरीन ऑफ बिगिन्झा यांचा विवाह होते. आणि विवाह झाल्याच्या नंतर बघा पोर्तुगीज चार्ल्स दुसऱ्याला आपलं बेट जे आहे मुंबई नावाचं बेट आंदण म्हणून देऊन टाकते. पुढे बघा हे 10 पाऊंडच्या लक्षात ठेवायचं आहे. पुढे हे बेट तुम्हाला भाड्यानं सुद्धा इंग्रजांना दिलं जाणार आहे. तर त्यामुळे बघा ईस्ट इंडिया कंपनीला हे बेट भाड्यानं दिलं जाते. पण पोर्तुगीजांनी हे बेट बघा चार्ल्स दुसरा जो राहणार आहे याला आंदण म्हणून दिलेले आहे. लग्नाप्रसंगी याला आंदण म्हणून जे आहे हे बेट देण्यात आलेले आहे. तेच मुंबई बेट इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसऱ्याला कशा माध्यमातून दिलं तर प्रेझेंट म्हणून ते आलेलं आहे. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट प्रश्न बघा, हा प्रश्न बघा तुम्हाला रत्नागिरी बँडस्टँड 2021 आणि आतापर्यंत बघा 5 पेक्षा अधिक वेळा जो आहे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, बक्सारची लढाई कधी झाली? आता आपण याच्यापर्यंत बोललेलो आहोत का बक्सारची लढाई कधी झाली आता सांगितलं 22 ऑक्टोबर 1764. बघा रे इथे 22 ऑक्टोबर 1764 ला जे आहे ते बक्सारची लढाई झालेली आहे. आणि बक्सारची लढाईमध्ये कोण कोण होतं लक्षात ठेवा. बघा पहिल्यांदा सर्वात पहिले आहे मीर कासिम, पहिला व्यक्ती जो होता लक्षात ठेवा तो आहे मीर कासिम. त्याच्यानंतर आहे सुजा उद्दौला, लक्षात ठेवा मीर कासिम नंतर आहे सुजा उद्दौला व शाह आलम. 3 व्यक्ती बघा रे, पहिला जर म्हटलं तर मीर कासिम, दुसरा होता शुजा उद्दौला, तिसरा आहे शाह आलम. आणि या तिघांनी बघा इंग्रजांविरुद्ध जी लढाई दिलेली आहे ती आहे बक्सारची लढाई. तारीख जर म्हटलं तर बघा 22 ऑक्टोबर 1764 ला बक्सारची लढाई झालेली आहे. पुढे या लढाईचा परिणाम काय बघा रे, या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया, लक्षात ठेवा इंग्रजी सत्तेचा पाया मजबूत झाला. कोणत्या लढाईने म्हटलं तर लक्षात घ्यायचं आहे, बक्सारची लढाई जी 22 ऑक्टोबर 1764 ला झालेली आहे या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया मजबूत झाला. हा पाया जो आहे मजबूत झालेला आहे. यानंतर एक तह सुद्धा झाला होता रे बघा, अलाहाबादचा तह. लक्षात ठेवा अलाहाबादचा तह जो आहे यानंतर झालेला होता. वर्ष होतं 1765. तर 1765 ला बघा अलाहाबादचा तह बक्सारच्या युद्धानंतर झालेला आहे. आणि याच तहाने जर म्हटलं आपण अलाहाबादच्या तहानेच काय झालेला आहे तर बंगालचे जे आहे तुम्हाला दिवाणी गोळा करण्याचा अधिकार जो आहे लक्षात ठेवा अलाहाबादच्या तहानुसार इंग्रजांना प्राप्त झाला. तर त्यामुळे हे युद्ध महत्वाचं राहते. 22 ऑक्टोबर 1764 बक्सारची लढाई. या लढाईने बघा इंग्रजी सत्तेचा पाया मजबूत झाला. यानंतर तह जर म्हटलं तर अलाहाबादचा तह 1765 आणि कोण कोण लढलं तर मीर कासिम, सुजा उद्दौला आणि शाह आलम
हे 3 व्यक्ती ज्या लक्षात ठेवा या युद्धामध्ये लढलेले आहे. ऑप्शन नंबर ए बघा रे, 23 जून 1757 ला लढाई झालेली आहे, प्लासीची लढाई. इथे लक्षात घ्यायचं. तर 23 जून 1757 ला प्लासीची लढाई झालेली आहे. हे सिराजुद्दौला आणि इंग्रजांमध्ये ही लढाई झालेली होती. हा 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न येऊन गेला, महत्वाचा आहे. क्लिअर आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा प्रश्न बघा पुन्हा तुम्हाला, सोलापूर शहर पोलीस 2021, सोलापूर शहर पुन्हा आला आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत जो आहे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय, लक्ष द्या इकडे बघा. मुंबई ब्रिटिशांना कुणाकडून आंदण मिळाले? पोर्तुगीज. आपण बघितलंय चार्ल्स दुसरा वर्सेस कॅथरीन ऑफ ब्रिगेन्झा यांचा विवाह झाला होता. चार्ल्स दुसरा इंग्लंडचा आणि कॅथरीन ऑफ ब्रिगेन्झा जे आहे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. त्या कॅथरीन ऑफ ब्रिगेन्झा पोर्तुगीजच्या राणी होत्या. त्यांचा विवाह झाल्याच्या कारणाने पोर्तुगीजांनी मुंबई नावाचं बेट जे आहे ते चार्ल्स दुसऱ्याला आंदण म्हणून दिलं आणि चार्ल्स दुसऱ्याने पुढे बघा ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर ते बेट दिलेलं राहते. तर पोर्तुगीजांकडून हे बेट जे आहे आंदण आलेलं आहे. उत्तर येते पोर्तुगीज. 5 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. सिंपल प्रश्न होता. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा. हा सुद्धा प्रश्न आपल्याला आयएमपीआर बघा. नागपूर लोहमार्ग 2018 आणि आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा जो आहे आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. समजून घ्या प्रश्न काय होता. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाली? तर सिंपल आहे रे, सुरत. सुरतलाच पहिल्यांदा आपल्या इथे बघा ईस्ट इंडिया कंपनीची जी आहे पहिली फॅक्टरी किंवा पहिली वखार लक्षात ठेवायचं आहे. पहिली फॅक्टरी किंवा वखार जर म्हटलं कुठे स्थापन करण्यात आली तर लक्षात ठेवा ती पहिल्यांदा सुरतला करण्यात आलेली आहे. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली वखार कुठे? सुरत. आता ईस्ट इंडिया कंपनीचा जर विचार केला लक्षात घ्या तुम्हाला 1599 ला याची स्थापना होते. 31 डिसेंबर 1599 ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना होणार आहे आणि पुढे कंपनी बघा भारतामध्ये व्यापार करण्यासाठी येणार आहे. तर जहागीरच्या काळामध्ये आपल्या इथे लक्षात ठेवा ही कंपनी येते आणि पहिली फॅक्टरी यांची लक्षात ठेवा सुरत येथे जे आहे यांची पहिली फॅक्टरी राहणार आहे. तर 5 पेक्षा अधिक वेळा सुद्धा हा प्रश्न येऊन गेला, महत्वाचा आहे. नेक्स्ट चला. हा बघा रे, कोल्हापूर पोलीस 2027 नाही 2024 ला जो आहे हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न काय बघा, कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द झाली? इथे लक्षात ठेवा व्यापारी मक्तेदारी कोणत्या कायद्याने रद्द करण्यात आलेली आहे? तर लक्षात ठेवा रे 1813 चा चार्टर ऍक्ट किंवा 1813 चा सनदी कायदा. या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी जी आहे इंग्रजांची ते संपुष्टात आलेली आहे. तो कायदा होता 1813 चा सनदी कायदा. काय आहे इकडे लक्ष द्या बघा. 1813 चा जो कायदा यानुसार बघा पहिल्या नंबरला काय केलं तिथे लक्ष द्या रे, कंपनीचा एकाधिकार संपुष्टात. लक्षात ठेवा कंपनीचा जो आहे एकाधिकार संपुष्टात म्हणजे काय होते बघा. आतापर्यंत फक्त भारतात एकच ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती व्यापार करत होती. 1813 चा चार्टर ऍक्ट सांगते का फक्त ईस्ट इंडिया कंपनी एकच आता व्यापार करणार नाही तर असंख्य कंपन्या सुद्धा व्यापार करू शकते. म्हणून कंपनीचा एकाधिकार संपुष्टात या कायद्याने आणलेला आहे. तो 1813 चा चार्टर ऍक्ट किंवा सनदी कायदा. नंबर 2 1,00,000 रुपये. लक्षात ठेवा तुम्हाला विचारते 1,00,000 रुपये शिक्षणावर खर्च करणे. 1,00,000 रुपये लक्षात घ्या रे, शिक्षणावर खर्च करणे बंधनकारक. इथे तुम्हाला विचारला आहे दुसरा जो पॉइंट या कायद्याने केलेला आहे लक्षात घ्या 1,00,000 रुपये शिक्षणावर खर्च करणे बंधनकारक. नंबर 3 बघा रे, तिसरा जो पॉइंट आहे तो आहे युरोपियन मिशनरीज. तर युरोपियन मिशनरीज जे आहे यांचं जे आहे आगमन सुद्धा जे आहे लक्षात ठेवा आपल्याला याच कायद्याने भारतामध्ये झालेलं आहे. युरोपियन मिशनरीजचे आगमन. आपल्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी 1813 चा जो ऍक्ट आहे या ऍक्टनेच बघा ख्रिश्चन धर्माच्या मिशनरीज ज्या होत्या त्याला भारतात आपण प्रवेश दिला. तर या 3 गोष्टी या कायद्याने अत्यंत महत्वाच्या केलेल्या आहे. 1813 चा सनदी कायदा बघा कंपनीचा एकाधिकार संपुष्टात. नंबर 2 आहे 1,00,000 रुपये शिक्षणावर खर्च करणे बंधनकारक. नंबर 3 आहे युरोपियन मिशनरीजचे आगमन आपल्याला या कायद्याने आणून दिलेले आहे. ते कायदा म्हणजे होता 1813 चा सनदी कायदा किंवा चार्टर ऍक्ट. तर त्यामुळे बघा याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. पुढे रे इथे बघा 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट तुम्हाला दिसत आहे. हा बघा कंपनीसाठी आलेला पहिला कायदा. लक्षात घ्या
कंपनीसाठी आलेला पहिला कायदा म्हणजे होता 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, आणि या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर, बघा रे, बंगालचा गव्हर्नर जो आहे तो बनला आहे बंगालचा गव्हर्नर जनरल. तर बंगालचा गव्हर्नर जो बनलेला आहे, लक्षात ठेवा, बंगालचा गव्हर्नर जनरल. पहिला कायदा म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि याच कायद्याने बघा कलकत्ता, या कलकत्त्याला बघा इथे आपल्या इथे लक्षात ठेवा रे, सुप्रीम कोर्टची जी आहे स्थापना सुद्धा याच कायद्याने केलेली होती. तो कायदा म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. ते दोन्ही कायदे आहे, एक तर 1813चा चार्टर ऍक्ट आणि दुसरा बघा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. तर 73चा रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये बघा कंपनीसाठी आलेला पहिला कायदा, बंगालचा गव्हर्नर झाला बंगालचा गव्हर्नर जनरल, आणि यानेच बघा कलकत्त्याला केली होती सुप्रीम कोर्टची स्थापना. जर की बघा 1813चा सनदी कायद्यामध्ये कंपनीचा एकाधिकार संपुष्टात, 1 लाख रुपये शिक्षणावर खर्च करणे बंधनकारक, आणि तिसरा बघा रे युरोपियन मिशनरीचं आगमन सुद्धा जे आहे याच कायद्याने आलेला आहे. तो कायदा म्हणजे 1813चा चार्टर ऍक्ट किंवा सनदी कायदा. तर प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. डिटेल मध्ये माहित ठेवा, प्रश्न विचारू शकते याला. पुढे चला, नेक्स्ट बघा. हा प्रश्न तुम्हाला बघा नवी मुंबई 2023 आणि 10 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत जो आहे तो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? आता प्लासीचे युद्धावर हा 3रा ते 4था प्रश्न आतापर्यंत आलेला आहे. ते सगळ्यांना माहित आहे. प्लासी युद्धाची तारीख म्हटलं तर 23 जून 1757. 23 जून 1757 ला बघा सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये प्लासीची लढाई झाली. या लढाईने बघा इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. बघा हीच लढाई आहे प्लासीची लढाई, ज्या लढाईने बघा इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. तुम्हाला विचारते प्लासीची लढाई कधी झाली? 23 जून 1757. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला मध्ये लक्षात ठेवा हीच लढाई झालेली आहे प्लासीची लढाई. हा प्रश्न 10 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. तर प्लासीची लढाई 23 जून 1757. पुढे नेक्स्ट बघा रे, अमरावती ग्रामीण पोलीस 2023 आणि 10 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न येऊन गेलेला आहे. तोच आहे, प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली? 1757. ऑप्शन नंबर ए. आता इथे जास्त वेळ काही इन्व्हेस्ट करायची गरज नाही. प्लासीची लढाई हा पुन्हा रिपीट प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा 16 नंबरचा प्रश्न, हा रत्नागिरी पोलीस 2021 ला आलेला आहे. प्रश्न बघा रे, खालीलपैकी कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? त्याचं उत्तर आहे रे रयतवारी. बघा 3 प्रकारच्या पद्धत होत्या आपल्या इथे. बघा पहिल्या नंबरला कायमदारा, दुसरा आहे जमीनदारी किंवा ते रयतवारी. बघा कायमदारा पद्धत सुरू झाली 1793. लावणारा व्यक्ती होता लॉर्ड कॉर्नवॉलिस. विचारते कोणी लावली? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस. कोणती पद्धत आहे? कायमधारा पद्धत. कुठे लावली? बघा बंगाल, त्याच्यानंतर आहे बिहार, ओडिसा आणि कर्नाटक. बघा कोणते कोणते म्हटलं त्याला? बंगाल, बिहार, ओडिसा, कर्नाटक. इथे लावलेली पद्धत म्हणजे कायमधारा पद्धत 1793 आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसनी पद्धत लावलेली होती. पुढे बघा रयतवारी पद्धत लागलेली आहे 1820. लक्षात ठेवा थॉमस मनरो. तर थॉमस मनरो नावाचा व्यक्ती जो होता याने बघा 1820 ला रयतवारी पद्धत लावण्यात आलेली आहे. कुठे? तर मद्रास, मुंबई, आसाम, मद्रास, मुंबई, आसाम, मद्रास आणि मुंबई इथे लावलेली पद्धत म्हणजे रयतवारी पद्धत. आणि याच पद्धती बघा शेतकरी जे आहे ते जमिनीचे मालक बनले. शेतकरी जे लक्षात ठेवा जमिनीचे मालक बनले. आणि ती पद्धत म्हणजे कोणती? रयतवारी पद्धत मध्येच आहे शेतकरी जमिनीचे मालक बनलेले आहे. तर 2 पद्धत आहे बघा, कायमधारा पद्धत 1793 लॉर्ड कॉर्नवॉलिसने लावलेली आहे बंगाल, बिहार, ओडिसा आणि कर्नाटक. आणि दुसरी बघा रयतवारी पद्धत म्हटलं तर 1820 थॉमस मनरोने ही पद्धत लावलेली आहे आसाम, मद्रास आणि मुंबईला. आणि याच पद्धतीमध्ये बघा रे शेतकरी जमिनीचे मालक जर कोणत्या पद्धतीत बनलेले आहे ती आहे रयतवारी पद्धत. तर दोन्ही पद्धत आहे. तुम्हाला शेतकरी लक्षात ठेवायचं आहे. कर वसूल करण्याच्या पद्धतीवर जर प्रश्न आला तर याला प्रश्न येऊ शकते. क्लिअर आहे? पुढे चला 17 नंबरचा प्रश्न बघा रे,
चंद्रपूर चालक 2023 ला जो आहे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय बघा, वास्को दी गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? तर तुम्हाला माहित आहे भारतामध्ये जो पहिल्यांदा येणारा युरोपियन व्यक्ती लक्षात ठेवायचा आहे तो आहे रे वास्को दी गामा. बघा, भारतात येणारे पहिले जे युरोपियन व्यक्ती आलेले आहे ते होते, लक्षात ठेवायचं आहे, वास्को दी गामा. भारतात जो पहिल्यांदा व्यक्ती आलेला होता तो व्यक्ती आहे रे वास्को दी गामा. कधी आला तर 1498 ला वास्को दी गामा बघा कालिकत बंदरावर, कालिकत नावाचं बंदर आहे त्या कालिकत बंदरावर पोहोचलेला होता 1498 ला. आणि इथे बघा ज्या राजाचं राज्य होतं तो राजा आहे रे राजा झामोरीन. तर राजा झामोरीन यांचं राज्य जे आहे इथे राहिलेलं आहे. राजा झामोरीन म्हणजे समुद्राचा राजा. तर राजा झामोरीन समुद्राचा राजा 1498 ला कालिकत बंदरावर वास्को दी गामा पोहोचलेला आहे. आणि वास्को दी गामा काय तर भारतात येणारे पहिले युरोपियन व्यक्ती जर म्हटलं तर वास्को दी गामा 1498 कालिकत बंदरावर आलेले आहे. आणि राजा जर म्हटलं लक्षात ठेवा राजा झामोरीन यांनाच बघा सवलती देते. इथे बघा ऑप्शन नंबर 4 राजा झामोरीन. वास्को दी गामा भारतातून आपला माल घेऊन परत जाते त्यांच्या देशात. 60% जवळपास त्यांना जो आहे नफा यामधून होणार आहे. तिथे बघा झामोरीन जो आहे वास्को दी गामा यांना आपल्या व्यापारी सवलती मिळवून देणार आहे. लक्षात ठेवायचं आहे चंद्रपूर चालक 2023 ला जो आहे प्रश्न येऊन गेलेला आहे. 1498 ला वास्को दी गामा भारतात आला आणि राजा झामोरीने त्यांना बघा सवलती मिळवून दिलेल्या होत्या. नेक्स्ट प्रश्नाकडे चला, पुढे बघा. हा प्रश्न बघा तुम्हाला, छत्रपती संभाजीनगर शहर 2021, बीड शहर पोलीस 2021 आणि आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय बघा, अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका, बघा इथे अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? लक्षात घ्या रे कोलंबस. कोलंबस जो आहे हा कोलंबस लक्षात ठेवायचा भारत शोधायला निघालेला होता. पण त्याला माहित राहते का पृथ्वी गोल आहे, तो पूर्वेकडे न जाता पश्चिमेकडून निघते. आणि पश्चिमेकडे जाताना यांनी नवीन खंडाचा शोध लावला होता, तो राहिलाय अमेरिका. तो अमेरिका खंडाचा शोध लावणारा कोलंबस लक्षात ठेवायचा आहे. कोलंबस जो आहे त्यानेच अमेरिका खंडाचा शोध लावला. आणि भारतात जो पहिल्यांदा व्यक्ती आलेला आहे, मागच्याच प्रश्नात सांगितला मी, तो व्यक्ती होता रे वास्को दी गामा, ज्याने भारताचा शोध लावला. 1498 ला वास्को दी गामा लक्षात ठेवा भारताच्या कालिकत बंदरावर पोहोचलेला आहे. आणि अमेरिकेचा शोध लावणारा व्यक्ती होता कोलंबस. तर कोलंबसने अमेरिका या खंडाचा शोध लावलेला आहे. कोलंबसच उत्तर येणार आहे. 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न येऊन गेला. ऑप्शन नंबर 2 प्रश्न क्रमांक 18. तुम्ही लक्षात ठेवा कोलंबस जो आहे त्यानेच आपल्या इथे अमेरिका या खंडाचा शोध लावलेला होता. तर मित्रांनो बघा या टॉपिकला आतापर्यंत 18 प्रश्न पडलेले आहेत. 18 म्हणजे तुम्हाला वारंवार 4-4, 5-5 कोणते प्रश्न 10-10 वेळा येऊन गेलेले आहेत. तर त्यामुळे बघा सगळे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ 1-2 वेळा ऐकून घ्यायचा, त्यातून बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होते. ज्यांनी कोणी अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.